हॅलो फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत कॅनचा यूज कशाप्रकारे स्पोकन इंग्लिशमध्ये आपण करतो. ओके, खूप इझी आहे आणि खूप जणांना ही माहिती आहे कॅनचा यूज कसा करायचा. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. तरी पण आपण थोडंसं ओव्हरलोक घेऊया, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल. आता कॅन म्हणजे काय, तर कॅन म्हणजे काय, करू शकतो म्हणजे करू शकता किंवा करू शकतो म्हणजे शक्य आहे किंवा एखादी पॉसिबिलिटी आहे हे दाखवण्यासाठी आपण कॅनचा यूज करतो फ्रेंड्स. इथे लक्षात ठेवायचं. ओके, तर आता एक लक्षात घ्या की कॅनचा सेंटेन्स बनवत असताना जसं की सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्याच्यानंतर कॅन घ्यायचा आहे, त्याच्यानंतर V1 घ्यायचं आहे. ओके, आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स घ्यायचा आहे. म्हणजे जसं की आय कॅन प्ले, मी खेळू शकतो, अशा अर्थाने म्हणजे तुम्ही इथे सेंटेन्स बनवू शकता फ्रेंड्स. ओके, आता इथे बघा, कॅन अँड कुड यूज टू समथिंग, एबल टू डू समथिंग, काही करण्यासाठी म्हणजे एखादी तुम्ही गोष्ट करू शकता ही दाखवण्यासाठी, तुमची म्हणजे ती पात्रता आहे ही दाखवण्यासाठी तुम्ही कॅनचा यूज करता. ओके, त्याचबरोबर काही क्वेश्चन विचारण्यासाठी मी हे करू का, मी करायला पाहिजे का, मी करू शकतो का, अशा प्रकारे तुम्ही कॅनचा यूज करू शकताय. त्याचबरोबर तुम्ही काही ऑफर हेल्प करण्यासाठी किंवा ऑफर करण्यासाठी इन्फॉर्मेशन, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही किंवा सजेस्ट करण्यासाठी सुद्धा आपण कॅनचा यूज करतो. आणि कशा प्रकारे करतो ते आपण सेंटेन्सनुसार पाहूया. ओके, जेणेकरून तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजेल. जसं की इथे बघा, फिलिप कॅन रन फास्टर दॅन मॅट, म्हणजे फिलिप हा मॅटपेक्षा जोरात धावू शकतो. ओके, फिलिप मॅटपेक्षा जोरात धावू शकतो. ओके, इथं आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स लक्षात घेतलेलं आहे. जसं की कॅन यू राईड बाईक, तू बाईक राईड करू शकतोस का, किंवा तू बाईक चालू शकतोस का. ओके, इथे लक्षात घ्यायचं असं. कॅन यू हेल्प मी विथ माय होमवर्क, ओके, तू मला होमवर्कसाठी मदत करू शकशील का, म्हणजे इथे काही क्वेश्चन विचारलेले आहेत किंवा एखादी इथे ॲबिलिटी विचारण्यासाठी सुद्धा यूज केलेला आहे. ओके, त्याचबरोबर इथे म्हणजे तुम्ही मला मदत करणे तुम्हाला शक्य आहे का, अशा अर्थाने सुद्धा कॅनचा यूज इथे झालेला आहे फ्रेंड्स, इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता जसं की पुढे जाऊन आता बघूया. ही कॅन लिफ्ट 200 पाऊंड्स, म्हणजे तो 200 पाऊंड उचलू शकतो. ओके, तो 200 पाऊंड उचलू शकतो म्हणजे शक्यता इथं दाखवलेली आहे. परत ही कॅन रीड किंवा शी कॅन रीड, ती वाचू शकते. ओके, असा अर्थ इथे तुम्ही लक्षात घ्या. आता इंडिकेट द पॉसिबिलिटी, जसं का डू यू थिंक ही कॅन स्टील बी अलाइव, म्हणजे तुला असं वाटते का की तो जिवंत असू शकेल, तो जिवंत असू शकतो, तुला असं वाटतं का की तो जिवंत असू शकतो, असा अर्थ इथे घेतलेला आहे. दोज थिंग्स कॅन हॅपन, म्हणजे त्या गोष्टी घडू शकतात, त्या गोष्टी घडू शकतात, असा अर्थ इथं आपण घेऊ शकतो फ्रेंड्स. ओके, राईट. आता पुढे बघा आणखी कॅन कसं आहे. समथिंग यूज टू इंटरचेंजेबली विथ मेनी, म्हणजे जसं की एक्झाम्पल असं, बी इनहेरेबली एबल टू डिझाईन टू एव्हरीथिंग दॅट मनी कॅन बाय, एव्हरीथिंग दॅट मनी कॅन बाय, म्हणजे पैशाने सर्व काही खरेदी करू शकतो असं इथं म्हटलेलं आहे फ्रेंड्स. जसं की पुढे बघा आणखी, बी इनेबल बाय लॉ, ॲग्रीमेंट और कस्टम टू, जसं की काँग्रेस कॅन डिक्लेअर वॉर. ओके, काँग्रेस कॅन डिक्लेअर वॉर, दिस इज अ अमेरिकन सेंटेन्स फ्रेंड्स. सो काँग्रेस कॅन डिक्लेअर वॉर. ओके, त्याचबरोबर बी परमिटेड बाय द कॉन्शियस और फिलिंग द कॅन हार्डली ब्लेम हर. ओके, त्याचबरोबर पुढे बघा सेंटेन्स, बी मेड पॉसिबल फॉर द सर्कमटन्स टू, जसं की ही कॅन हार्डली हॅव मीन दॅट, ही हार्डली हॅव मीन दॅट. ओके, त्याचबरोबर आता इथे बघा, तर एक लॉजिकल आणि लॉजिकली बोलण्यासाठी आपल्याला इथे लक्षात घ्या काय होते. 2+2 कॅन बी रिटर्न 3+1, म्हणजे इथं कॅन ऑल्सो बी रिटर्न, म्हणजे असे आपण लिहू शकतो, म्हणजे 2+2 हे आपण कॅन बी रिटर्न 3+1, 2+2 कॅन बी रिटर्न 3+1 असं लिहू शकतो, असं इथे सांगितलेलं आहे. ओके, तर हे पुढे बघा आणखी, आणि त्याचबरोबर एखाद्याला परमिशन द्यायची असेल त्यावेळेस जसं की यू कॅन गो नाऊ इफ यू लाईक, तू आता जाऊ शकतो, जर तुला वाटलं तर तू आता जाऊ शकतोस, असं इथं आपण अर्थ घेऊ शकतो फ्रेंड्स. आता इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स बघा काय, तर पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकतो. यू कॅन हेल्प यू, वी कॅन हेल्प यू, म्हणजे आम्ही तुला मदत करू शकतो. यू कॅन जॉईन अस,
तू आम्हाला जॉईन करू शकतोस. ही कॅन डान्स, तो नाचू शकतो. शी कॅन सिंग, ती गाऊ शकते. इट कॅन वर्क इन द कोल्ड, ते थंडीत काम करू शकते. दे कॅन स्विम, ते पोहू शकतात. मग ते त्यांना पोहता येते. गेस्ट कॅन सीट देअर, पाहुणे तिथे बसू शकतात. ओके, हे इथे आपण काही पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितले. त्याचबरोबर आता काही निगेटिव्ह सेंटेन्स कसे आहेत बघा. जसं की आय कॅनॉट स्विम, मी पोहू शकत नाही. शी कान ड्राईव्ह, ओके, तिला गाडी चालवता येत नाही. ओके, वी कॅनॉट जॉईन, आम्ही सामील होऊ शकत नाही. यू कॅनॉट पार्क युअर कार हिअर, तुम्ही तिथे तुमची कार इथे पार्क करू शकत नाही. दे कॅनॉट वेट, ते थांबू शकत नाही. रमेश कांट सिंग, रमेशला गाता येत नाही किंवा रमेश गाऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण इथे निगेटिव्ह सेंटेन्स बनवत आहे. निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना लक्षात घ्या की कॅन नॉट, कांट असं घ्यायचं आहे किंवा कॅन नॉट असं घ्यायचं आहे फ्रेंड्स, इथे लक्षात घ्या. ओके, कॅन नॉट असं वापरण्याची पद्धत आहे फ्रेंड्स, एवढं लक्षात ठेवा. ते का आणि कसं ते आपण नंतर पाहूया. फक्त एवढं लक्षात घ्या, एकतर कांट म्हणा अशा प्रकारे किंवा कॅन नॉट असं थोडंसं यालाच एकानंतर एक जोडून इथे यूज करायचं आहे. कॅनॉट. ओके, राईट, हे लक्षात ठेवा. असंच यूज केलं जातं फ्रेंड्स. ते का कसं आपण ते नंतर पाहणार आहोत. एकतर कांट म्हणू शकता तुम्ही किंवा कॅन नॉट असं म्हणू शकता. इथं सहसा तुम्ही असं वेगवेगळं असं लिहिणे सहसा टाळलं तरी चालेल किंवा लिहू शकता का, पण सहसा असं लिहिण्याची पद्धत आहे. एवढं लक्षात ठेवा. आता क्वेश्चन बनवत असताना ॲज युजल आपल्याला माहिती आहे की हेल्पिंग वर्ब किंवा जे मॉडल्स आहेत ते आपण सुरुवातीला घेतो सेंटेन्सच्या. ओके, आणि मग क्वेश्चन बनवला जातो. ओके, जसं की कॅन यू डिलिव्हर, म्हणजे तू हे डिलिव्हर करू शकतोस का. कॅन यू डील, आपण म्हणजे तू इथं व्यवहार करू शकतोस का. कॅन दे एक्सप्लेन, म्हणजे ते एक्सप्लेन करू शकतात का. कॅन ही चेंज, म्हणजे तो बदलू शकतो का. ओके, कॅन शी रन, ती धावू शकते का. कॅन वर्कर्स कॅच घेऊ शकतात का. ओके, तर अशा प्रकारे इथं इथं आपण क्वेश्चन्स इथे बनवलेले आहेत. तर फ्रेंड्स, कॅनचा यूजही स्पोकन इंग्लिशमध्ये बऱ्याच ठिकाणी होत असतो. हे सांगण्यासाठी तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे यूज होतात ते, आणि तुम्ही ह्याचा कॅनचा यूज करून तुम्ही बरेच असे सेंटेन्स बनवा आणि त्याच्याकडून स्पोकन इंग्लिशमध्ये त्याचा जास्तीत जास्त तुम्ही यूज करा. ओके, सोपं आहे, इझी आहे, जास्त काय एक्सप्लेन करायची गरज नाही. तुम्ही इझिली समजू शकता की कशा प्रकारे ह्याचा यूज झालेला आहे ते. ओके, होप तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. थँक्यू फ्रेंड्स.